नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग अनुदान योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे। तुम्ही आता सर्व जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहात, तर आजच्या व्हिडिओत आपण जानेवारीचे अनुदान कधी येणार आहे, तसेच त्याविषयी नवीन अपडेट काय आहे आणि जानेवारीच्या हप्त्याविषयी कोणत्या प्रोसेस सुरू आहेत त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर त्यांचे निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आजचा मुख्य प्रश्न म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी येणार, तर याविषयी मी तुम्हाला आता स्पष्ट सांगतो की 26 जानेवारीच्या पुढे त्याविषयीची प्रोसेस सुरू होणार आहे। 14 आणि 15 तारखेला अनुदान जमा होणार होते, परंतु आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरण करताना उशीर झाला आणि त्यात आचारसंहिता लागली। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांना हे अनुदान मिळाले नाही। मागच्या वेळी डिसेंबर महिन्याचे अनुदान हे तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये मिळाले होते आणि आता सध्या सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अपडेट करण्याचे काम सुरू आहे, जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, UDID कार्ड आणि हयातीचा दाखला ही कागदपत्रे जमा करून त्यांचे अपडेट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। त्यामुळे जानेवारीचा हप्ता वितरणाचे काम सध्या थांबले आहे। 31 जानेवारीपर्यंत ही सर्व कागदपत्रे जमा करण्याचे व अपडेट करण्याचे काम सुरू आहे। 17 तारखेपासून डिटेल्स अपडेट सुरू आहे। सर्व कागदपत्रे व्हेरीफाय करण्याचे काम सुरू आहे। या योजनेची निगडीत कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। तर आता हे 17 तारखेपासून ही कागदपत्रे अपडेट करण्याचे तहसील कार्यालयांना आदेश देण्यात आलेले आहे। 13, 14 आणि 15 तारखेला आपल्या या योजनेचे अनुदान जमा होणार होते, परंतु मध्येच दुसऱ्या योजनेचे काम सुरू झाल्याने संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा होऊ शकले नाही। आता हे अनुदान जमा होण्यासाठी 26 जानेवारीच्या पुढे ही प्रोसेस सुरू होत आहे। तर आता ही पैसे वितरणाची प्रोसेस 26 जानेवारीच्या पुढे सुरू होईल आणि साधारण 27-28 तारखेला GR येण्याची शक्यता आहे आणि हा शासन निर्णय आल्यानंतर पुढील प्रोसेस सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आता ही पुढील प्रोसेस केव्हा सुरू होईल याविषयी पुढील माहिती आल्यावर त्याविषयी आपल्या चॅनलवर अपडेट माहिती देण्यात येईल। त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, त्यामुळे अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढेही मिळत राहील। तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।